जय भीम मित्रांनो, आपण सर्वांनी आताच एक अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहिला असेल, ज्या व्हिडिओमध्ये भारताचे दोनदा प्रधानमंत्री राहिलेले आणि आता तिसऱ्यादा सुद्धा भारतीयांच्या जनमतानुसार जे प्रधानमंत्री पदाची शपथ घेणार आहेत असे माननीय नरेंद्र दामोदरदास मोदी भारताच्या संविधानावर माथा टेकवत होते, नतमस्तक होत होते। म्हणजेच माननीय मोदी हे संविधानाला खूप मानतात, संविधानाची खूप रिस्पेक्ट ठेवतात। हे सर्व पाहून खूप आनंद झाला। परंतु मला माननीय मोदींना प्रश्न विचारायचा आहे की तुमच्या पार्टीचे नेते का बरं सार्वजनिकरित्या संविधान बदलण्याच्या गोष्टी करतात, जेव्हा याच संविधानानुसार भारतातील शेतकरी आपल्या अधिकारांसाठी रस्त्यावर उतरतात तेव्हा त्यांचा आवाज का दाबला जातो? आणि जर याच संविधानाने भारतातील स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीचे अधिकार मान सन्मान दिला, तर जेव्हा या स्त्रियांवर अन्याय अत्याचार होतो, त्यांच्या नग्न दिंडी काढल्या जातात, मणिपूरसारखे प्रकरण घडतात, तेव्हा आपण एक शब्दसुद्धा का काढत नाही? जेव्हा याच संविधानानुसार भारतातील युवक, स्त्रिया, कामगार, शेतकरी आणि विरोधी पक्षातील लोक सत्ताधारी पक्षाला म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारतात, तेव्हा त्यांच्या प्रश्नाच्या पुढे किंतु परंतु का केलं जाते? त्यांचा आवाज का दाबला जातो? माननीय नरेंद्र मोदीजी, जर आपला या संविधानावर एवढा विश्वास आहे तर आपण का म्हणत नाही की या भारतातील लहानात लहान असो की मोठ्यातला मोठा असो, त्या प्रत्येकाला सत्ताधारी पक्षाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे आणि माझं सरकार आणि मी त्यांच्या प्रश्नाची उत्तरं देण्यासाठी बाध्य आहोत। आणि एक महत्त्वाची गोष्ट मोदीजी, जर आज भारताचं हे संविधान नसतं तर तुम्ही आजही भारतातील कुठल्या तरी रेल्वे स्टेशनवर चहाचा ठेला लावून चहा विकत असते, येणाऱ्या जाणाऱ्या रेल्वेच्या मागे चहाची केटली घेऊन धावत असते। परंतु वर्तमान स्थितीत आपण भारताच्या सर्वोच्च पदावर जाऊन बसलात, भारतातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती बनलात आणि याच्या मागे फक्त आणि फक्त भारताचं संविधान आहे। आपण एवढे शक्तिशाली फक्त या भारताच्या संविधानाने बनलात। म्हणून आपण जेव्हा आता तिसऱ्यादा भारताचे प्रधानमंत्री म्हणून शपथ घ्याल, त्यावेळी तुमच्या मनात सुद्धा एक शपथ घ्या की ज्या संविधानामुळे हे सर्व घडतंय, ज्या लोकशाहीमुळे आपल्यासारखा चहा विकणारा व्यक्ती या भारताचा प्रधानमंत्री झाला, त्या भारताच्या संविधानाचं, त्या लोकशाहीचं जतन करणार।